स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय। सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका मात्र वेळेतच होणार। राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी। कोल्हापुरातही एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण तर वाहकाला धक्काबुक्की। पन्हाळा तालुक्यातल्या भाचरवाडी इथली घटना। अरुंद रस्त्यावर एसटी आणि स्कूल बस चालक एकमेकांशी चर्चा करत थांबल्यानं दुचाकी चालकाकडून मारहाण। परभणीमध्ये लग्नाळू तरुणांना फसवणारी टोळी सक्रिय। नवरदेवाला 3 लाखांचा गंडा घालत पालममध्ये लग्नानंतर रस्त्यातूनच दागिन्यांसह पळाली नवरी। 11 जणांवर गुन्हा दाखल, दोघे ताब्यात। नाशिकच्या सातपूर ओरा गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे पोलिसांच्या जाळ्यात। गेल्या अनेक दिवसांपासून भूषण पोलिसांना देत होता चकवा। नवी मुंबई महापालिका आणि सिडकोनी संगनमताने 500 कोटींचा घोटाळा केला। भाजप आमदार विक्रांत पाटील यांचा गंभीर आरोप। 11 विकासकांनी गरिबांना 800हून अधिक हक्काची घरं दिलीच नसल्याचा पाटील यांचा दावा। पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणी अमेडिया कंपनीकडून पहिल्या व्यवहाराचं मुद्रांक शुल्क भरण्यास नकार। आम्हाला मुद्रांक शुल्क भरण्यास मिळालेली सूट योग्य होती, पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचा दावा। पुणे मुंबई विमानाचं तिकीट 61,000वर। इंडिगो एअरलाईन कंपनीच्या ऑपरेशन समस्यांमुळे इतर विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांकडून दरामध्ये वाढ। पुणे दिल्ली विमानाचं तिकीट 27,000 तर पुण्याहून बंगळुरूला जाणाऱ्या विमानाचं तिकीट 49,000वर। बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या नवीन कृष्णराज बंगल्यात प्रवेश केला। दोघांनीही त्याचे फोटो सोशल मीडियावर केले शेअर। या 6 मजली बंगल्याची किंमत 250 कोटींच्या घरात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।